गांजा बाप्पू महाराज करडीले बसलेले. ही जी जुनी मंडळी ना, हे काका बापू, हे अंबादास, ही जी महाराज, ही जी सगळी मंडळी आहे ना, किती दुसऱ्या चाली लावा काकड्या भोपाळीला, म्हणजे मला नाव ठेवत नाही, पण किती, पण ज्या काही चाली आहेत ना महाराज, भोपाळीच्या असतील, तुम्ही पहा. गेले महाराज, चांगल्याला चांगलं म्हणत जा. आदरणीय वैकुंठवासी दिगंबर बुवा कुटे, आदरणीय बाबासाहेब महाराज इंगळे, म्हणजे प्रमाणित काकडा इलेक्ट्रिक माध्यमात ज्यांनी आणला, पण तो प्रमाणित आणला. त्या गजेंद्रानं नकरानं सांगितलं देवाला, काय महिमा वर्णो आता सांगरी किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. तुझं मुख पाहिल्यानंतर जर ब्रह्महत्येचं पाप जातं, तर तुझ्या भक्ताला त्रास दिलेलं पाप काही राहिलं का? गजेंद्राबरोबर नकराचा उद्धार झाला. म्हणून प्रमाणे तुमचे दासांचा दास करून ठेवा. संतांचे पाय धरा, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संता विना प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. भक्ताच्या चरणाजवळ जा, भक्ताच्या पायाजवळ जा, तरच कल्याण आहे. गजेंद्राचा उद्धार झाला, गजेंद्राबरोबर नकराचा उद्धार झाला. चांगल्याच्या संगतीत जीवन व्यतीत करा. अगदी ऐका, आता क्रम लावून देतो. प्रल्हादाच्या हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद आला. हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद आला. प्रल्हादाला पुत्र झाला, त्याचं नाव आहे विरोचन. विरोचनांना पुत्र झाला, त्याचं नाव आहे बळी. बळीनं 99 यज्ञ केले, 100वा यज्ञाची तयारी केली. आणि माझा परमात्मा कश्यपादितीच्या पोटी वामन म्हणून अवताराला आला. ठळक आहे का? कश्यपादितीच्या पोटी वामन म्हणून परमात्मा आला. 3 पावलं भूमी मागितली. सर्व विश्व 2 पावलामध्ये काय ब्रह्मांड व्यापला असं म्हणा. 3रा पाय कुठं ठेवू? म्हणून महाराज बळीराजाला विचारलं. बळीराजाचे गुरु शुक्राचार्य तिथं बसलेले होते. शुक्राचार्यांनी ओळखलं, हा कोण आहे? याच्यात अजून एक कथेचा समन्वय पुढे येणार आहे. बळीराजाची कन्या आहे रत्नमाला. तिनं बटू स्वरूपातला परमात्मा पाहला. अगदी ठेंगणं स्वरूप, गोंडस असणारा वामन अवतार पाहला. तुम्ही इथून पुढं रात्रीत विषय झाला, वामन मामा. तुम्ही वमन नाही म्हणायचं, वामन. हे तुम्ही, मी रात्रीच म्हणलो, हे काना काढल्यामुळे घोटाळा झाला. वामन, वमन अर्थ शब्द वेगळा होतो. वामन परमात्म्यानं ते बटू स्वरूप रत्नमालेनं पाहिलं आणि अंतकरणातला भाव उपजला, असं लेकरू मला असावं. देव म्हणले तथास्तु. आणि ज्यावेळेस बळीराजाला महाराज मस्तकावर पाय दिला, पाताळामध्ये ढकललं, त्यावेळेस रत्नमालेच्या मनात दुसरा विचार आला, असं कार्ट विष पाजून मारलं पाहिजे. देव म्हणले हे बी तथास्तु, पण पुढल्या अवतारात. हिरण्यकश्यपूची परंपरा बळीराजांपर्यंत आली. बळी मारलेला नाही बरं का. भागवत प्रमाण आहे. बळीराजाला पाताळामध्ये ढकललंय आणि परमात्मा बळीराजाच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून उभा राहिला. आमच्या आई साहेबांना पतीची वाणवा जाणवायला लागली आणि आमच्या आई साहेबांनी एका विशिष्ट तिथीला बळीराजाच्या घरी गेल्या. रुक्मिणी आई साहेब किंवा लक्ष्मी आई साहेब बळीराजाच्या घरी गेल्या. कोणत्या तिथीला? विसरली तुम्ही सगळे आपली संस्कृती. लक्ष्मी गेली बळीराजाकडे बहीण म्हणून. रक्षाबंधन नाही, भाऊबीजेला बळीराजाला ओवाळलं आणि तेव्हा शब्द आहे, आता त्याला लिखित पुरावा नाही. इडा पिडा जाऊ दे येणार आहे बरं का. याला दाते पंचांग प्रमाण आहे. अजून 48 वर्षानं तो बळी ब्रह्मदेव होणार आहे. किती वर्षानं? हे आपले 48 नाही. आता माझ्याकडे वेळ नाही. हे आपले 48 नाही मोजायचे. हे आपले काही वर्ष आहेत का? आता हे आपल्याला 100 जीवावर आले, तो विषय सोडून द्या. नाही तर संतांनी या आयुष्याला क्षण भंगुरच म्हणले ना,
किंवा अल्प आयुष्य म्हटले. असो, परमात्म्यानं अजून एक अवतार धारण केला. जमदग्नी आणि रेणुका मातेच्या पोटी परशुराम. सहस्र अर्जुनाचा वध केला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. परशुराम राम अवतारापर्यंत होते बरं का. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. आणि स्वतः शास्त्र असं सांगतं, दान दिलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही बरं का. हे जरा उंच कान करून ऐका. दान दिलेल्या वस्तूवर आपला अधिकार राहत नाही. याच्या पुढचा ऐका. पटेल न पटेल मला माहीत नाही, ग्रंथशास्त्र सांगतंय आपण दिलेल्या दानावर आपलं नाव सुद्धा असू नये. आणि शास्त्र असं सांगतं, दान व्यक्त झालं का पुण्याचा क्षय झाला. मग फारशी बसेन रे पहा पुढं लोक बसवतात ना, यांच्याकडून इकडं यांच्याकडून तिकडं. आदरणीय कुरेकर बाबा अगदी विनोदानं सुरुवातीला बोलायचे. ते म्हणले, ते वरचं सिलिंग फॅनच ना, वरचं सिलिंग फॅन म्हणतात, तो फ्रुटवाले धर्मशाळेत संस्था ज्या वेळेस होती जुना काळ, आणि तिथे एक जणानं दान दिला तो फॅन, आणि बाबांकडे असे नावं लिहून दिले, हे त्या पात्यावर टाका म्हणले. आता त्यावेळेस बाबा म्हणले, बाबा तू नावं एवढे दिले, पाती 3च आहेत आणि नावं 4 आहेत. अवघड आहे. हे जे आपण संकल्प सोडतो ना, हा संकल्पच त्यासाठी आहे. आता माझा याच्यावर काही अधिकार राहिलेला नाही. कधीतरी संकल्प सोडीत जा बरं का. घ्या हातात पाणी. अन्नदान करताना संकल्प सोडावा. पूर्वीच्या काळी ब्रह्मरुंद, या ज्येष्ठ मंडळींना ज्ञात आहे, पूर्वीच्या काळी ब्रह्मरुंद दक्षिणा, पाण्याचा शिंतोडा आणि तुळशीपत्र वाहल्याशिवाय स्वीकारत नव्हते. आता बापाला सुद्धा जावयाला कन्या देताना एक विधी आहे, पाणी ग्रहण. पाणी सोडावं लागतं सासऱ्याला. आणि म्हणून दात्याचा अधिकार नाही, म्हणून परशुरामाने समुद्र मागे पानानं ढकलला. आपल्याकडे वेळ नाही, मोठी कथा आहे. आणि तिथे जी कोकण भूमी आहे ना, हिला परशुरामाची भूमी म्हणतात. परशुरामांचं वास्तव्य चिपळूण भागात जर गेले तर आपल्याकडे नाही मंदिरं, तिकडं खूप मंदिर आहे. परशुरामाची भूमी कोकण भूमी म्हणतात. परशुरामांचा अवतार झाला. त्याच परशुरामाने राजा जनकाला सहज भेटायला गेले. राजा जनकासारखा विदेही महात्मा आतापर्यंत झाला नाही. राजा असूनही त्या देवी भागवतात खूप विस्तारानं चरित्र या राजा जनकांचं. विदेही कुणाला म्हणतात माहिती का, असं वर्णन आहे. शुकाचार्य एकदा जनकांना भेटायला गेले, व्यासांनी पाठवलं. आणि नदीमध्ये आंघोळ करायला दोघं गेले. सेवकांनी पळत येऊन सांगितलं, राजे राजवाडा पेटला. जनक आहे तसेच उभे राहिले. शुकाचार्य म्हणले, लंगोटी तारेवर होती ती जळत, याला विदेही म्हणायचं. आपण फक्त प्रमाण म्हणायचं. असो आता कोठे आठवचे नाही, देहेच विदेही भोगोदशा, आपण म्हणायचं दिसतं बरं का. परशुरामाने राजा घरी आले. दोघांचा संवाद सुरू होता. आईसाहेब 5 वर्षाच्या होत्या असं वर्णन आहे. आणि ते धनुष्य बाहेर ठेवलेलं होतं भिंतीला उभं करून. या दोघांच्या आतमध्ये चर्चा. ते धनुष्य आईसाहेबांनी घेतलं आणि त्याच्यावर घोडा घोडा म्हणून खेळल्या सीता आईसाहेब. आणि मग परशुरामाने सांगितलं, राजा ही मुलगी इतकी सामर्थ्यवान आहे, जो कोणी या शिवधनुष्याला प्रतंच लावेल त्याच्याबरोबर हिचा विवाह कर. म्हणून परशुरामाने ते शिवधनुष्य ठेवलेलं होतं. असो, भगवंताचा एवढे अवतार झाले. मत्स्य, कच्छ, वराह, वामन, परशुराम, नृसिंह ही अवतार झाली. आणि परमात्म्यानं विचार केला, भक्तांना आनंद देणारे अवतार. गर्गसंहितेत 6 प्रकार सांगितलेत. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. हे अगोदरचे 4 प्रकार आता आहेत. अंश, अंशांश, कला, आवेश, एवढ्या 4 प्रकारात सगळे अवतार. आणि पूर्ण अवतार आहे राम अवतार, आणि परिपूर्ण अवतार आहे कृष्ण अवतार. राम अवताराचं प्रयोजन सगळ्यांना ज्ञात आहे, आपल्याकडे वेळ नाही. राजा दशरथाच्या पोटी
मी याच्यातच राहिलेले दिवस सगळं सांगू शकतो. पण राम अवतार हा पूर्ण अवतार आहे. पण राम अवताराच्या शेवटी आता नाविलाज आहे, राम अवताराच्या शेवटी काही गोष्टी अपूर्ण राहिल्या. पहिली गोष्ट आहे, जांबवंत महाराजांनी प्रभूंकडे इच्छा व्यक्त केली, प्रभू मला तुमच्याबरोबर मल्ल युद्ध करायचं. प्रभू रामाने सांगितलं, आपल्या दोघांचं युद्ध वाल्मिकांनी लिहिलं नाही, रामायणात लिहिलं नाही, त्याच्यामुळं मला तुझ्याबरोबर मल्ल युद्ध करता येणार नाही. प्रभूच्या पायानं दगडाची बाई झाली. राम अवतार अहिल्यामाता, वनातल्या ऋषींना बातमी कळाली का प्रभूंच्या पायाच्या स्पर्शानं रजकणानं 2 मुद्दे आहेत, दगडाची बाई झाली. यांनी विचार केला, आता 45, 50, 65 पर्यंत वय गेले, आता कोण बायका देईल? मग त्याच्यापेक्षा झेपेल तेवढा दगड उचलून प्रभूकडे घेऊन जाऊ. उचलला ऋषीनं दगड, गेले प्रभूकडे घेऊन. परमात्मा पाहिला आणि ज्या उद्देशानं आलते तो उद्देशच बाजूला राहिला. दगडाची बाई करून द्या म्हणण्याच्या नादात आम्हालाच तुमच्या बायका करून घ्या म्हणले. प्रभू म्हणले, पुढच्या जन्मात त्याच गोपिका झाल्या. असे अनंत कारण आहे. रावण मारला, प्रभू घरी आले. आई साहेबांनी सांगितलं, या वानरांनी माझ्यासाठी खूप कष्ट केलेत, यांना जीव घातलं पाहिजे ना. मग प्रभूनं सांगितलं, हायवेला बरेच शाकाहारी हॉटेल आहेत, विनोद सोडून द्या. सुंदर स्वयंपाक बनवला आई साहेबांनी. वानरांच्या पंक्ती बसल्या, पानाच्या पंतरवाळ्या, पानाच्या वाढल्या पंक्तीत वानराची पिलं. त्यांना काय माहित याच्यावर येणारं खायचं का? पंतरवाळ्या पानाच्या खाऊन टाकल्या. हनुमंतरायमध्ये उभे राहिले, अंगदजी उभे राहिले, म्हणले, अरे बाबा नो, याच्यावर येणारं खायचं, हे नाही खायचं. मग त्या पानावर वाढण्याचा प्रकार सुरू झाला. चटणी वाढली करवंदाची. आपल्याला चटण्याचे प्रकारच माहित नाही. आपल्याकडे किती प्रकारच्या चटण्या आहेत माहिती आहे तुम्हाला? हा, मला आता आम्ही 2-4 दिवस आहे, चटणी ठेसा 1 का 2 एवढे मला मुद्दा सांगा, 2-4 दिवसात सांगा. चटणी ठेसा 1 का 2? हा, ज्ञानोबरायांनी यांचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलं. आपलं नाव नंतर घेतलं जेवणारच, यांचं अगोदर घेतलं. बरोबर आहे की नाही? सुग्रण आणि उदारे रसज्ञान आपलं नंतर, सुग्रण आणि उदारे. मग ठेसा आधी, मिरची आणि ठेसा 1 का 2, चटणी आणि ठेसा 1 का 2, नंतर सांगा. काल्या पोत सांगा 1. ते काय नाही, जसा यथा राजा तथा प्रजा. दिल्लीतल्या बादशाह माळीन आई साहेबाच्या सुंदर वांग्याची पाटी घेऊन चाललेल्या होत्या. बिरबल उभा होता आणि ते वांगे पाहिले. बादशाह म्हणला, बिरबल हे क्या? म्हणले, इथे बैंगन बोलते, लाव इधर. आणले, भाजी केली, खायची मर्यादा, अनलिमिटेड खाल्ली. बादशाहनं, काय झालं तुम्हाला ज्ञात आहे. दुसऱ्या दिवशी पोट बिघडलं. पोट बिघडल्यावर कधी बिरबल येतो तास तो असं झालं. बादशहाला आला बिरबल, बोलायला लागले. म्हणले, महाराज मुझे पता था बैंगन भातची सब्जी नाही आहे. ते म्हणले, तू तर काल म्हणत होता चांगली. म्हणले, तुम्ही म्हणता तसं. तो का म्हणे कसं? तुम्ही म्हणता तसं. परिणाम असा झाला, त्या करवंदाच्या चटणीत वानराच्या पिलानं बोट घातलं, तिनं उडी मारली. ते बियाणं उडी मारली. याचा वानर स्वभाव जागा झाला, उड्या मारायला लागला. वानर उड्या मारायला लागली. अंगदजीनं सांगितलं, अंगदजी म्हणजे तुकोबार आहे, देवा हा प्रसाद खाण्याचे अधिकारी हे नाही. ह्या योनीत यांना हा प्रसाद घेणं शक्य नाही. तो प्रसाद मिळण्यासाठी यांना मानवी देहाला यावे लागेल, म्हणून उपजोनी पुढती येऊ. त्याच्यासाठी कृष्ण अवतार. आणि मग परिपूर्ण अवताराची सिद्धता अगदी पार्श्वभूमी अशी आहे, यादव कुळामध्ये परमात्मा येणार आहे. यादव कुळामध्ये मथुरेचा राजा आहे उग्रसेन. उग्रसेनाचा भाऊ आहे देवक. उग्रसेनाचा भाऊ आहे देवक. उग्रसेनाचा पुत्र आहे कंस आणि देवकाची कन्या आहे देवकी. देवकी कंसाची सख्खी बहीण नव्हती. उग्रसेन महाराजांचा भाऊ आहे देवक आणि देवकाची कन्या आहे देवकी.
इकडे शूरसेन नावाचे यादव आहेत आणि शूरसेनांचा मुलगा आहे वसुदेव. कानाची गल्लत करू नका. वसुदेव वासुदेव, वसुदेव वासुदेव. परिणाम असा झाला, तोपर्यंत पाकळ्या केल्या असल्या तर द्या, फुलाच्या पाकळ्या केल्या असल्या तर द्या. तरुण मंडळी, 1-2-3 मुलं उठा. परिणाम असा झाला, नाही एवढे नाही, 1-2-3 जण, बाकीचे बसा खाली. आलेत का? येऊ दे येऊ दे. परिणाम असा झाला, राजू महाराज थोडं इकडं व्हा. ऐका ऐका, वेळेची मर्यादा आहे, वेळ पाळायची सगळ्यांनी. ऐका, परिणाम असा झाला, शूरसेनांचे पुत्र आहेत वसुदेव. वसुदेवांबरोबर देवकी आई साहेबांचा विवाह निश्चित झाला. वेळ कमी असल्यामुळे विवाहही झाला. आणि पैवा ऐका ऐका, वेळेची मर्यादा आहे, वेळ पाळायची सगळ्यांनी. ऐका, परिणाम असा झाला, शूरसेनांचे पुत्र आहेत वसुदेव. वसुदेवांबरोबर देवकी आई साहेबांचा विवाह निश्चित झाला. वेळ कमी असल्यामुळे विवाहही झाला. आणि पैतात घेऊन कंस रथ चालवण्यासाठी बसला. या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, या ठिकाणी आज कथेला भेट देण्यासाठी आदरणीय महंत सुनील गिरीजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. उकिरडे परिवाराच्या वतीनं, रस्तापूर ग्रामस्थ सर्व भजनी मंडळाच्या वतीनं या जन्माला येण्याच्या अगोदरपासून लिहिलाय. म्हणून नवल केवडे केवडे. जन्माला आल्यानंतर, देह प्राप्त झाल्यानंतर लीला करणं वेगळं, पण परमात्म्यानं अगोदर लीला केल्या. कंस वाक्य त्या रथाचे, घोड्याचे लगाम हातात धरून निघाला. रथ अर्ध्यात आला. आमच्या नामदेव महाराजांचा पुरावा आहे. संत पुरावा हा शेवटचा पुरावा, याच्या पुढे डोकं लावायचं नाही. संत प्रमाण ते काय म्हणणे त्याला, काळ्या दगडावरची रेष, इथून पुढे डोकं लावायचं नाही. नामदेव महाराजांनी पुरावा दिला. अर्ध्यामध्ये रथ आला आणि आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीनं कंसाला सांगितलं, हे कंसा,
आम्ही जे बोलणार आहे त्याचा भरवसा ठेव. हिच्या पोटी जो 8वा येणार आहे तो तुला मारणार आहे. दुष्ट माणसांना थोडंसं क्षमा मागून बोलतो महाराज. अर्धे ज्ञानी शिकवायला खूप जड जातं. तुम्हाला पहा, अगदी मुक्ताईंच्या शब्दांचा, माफ करा, ज्ञानोबरायांच्या शब्दाचा आश्रय घेऊन बोलतो. चांगदेव महाराजांचं पत्र कोरं पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांच्या मुखातले शब्द आहे, मुक्ताई अगं हा शिकवायला सोपा जाईल का, हा अजून कोरा आहे. हे जे अर्धे हळकुंड आहेत ना, किडलेले, अवघड आहे. परिणाम दुष्ट माणसं, तुम्ही पहा, दुष्ट माणसांना सांगा तुम्ही करता हे वाईट आहे, ते लगेच मान्य करतात, आम्ही वाईटच वागतो. आता श्रावण महिना आहे, बाबाजी समोर आहेत, एक वाक्य बोलतो आहे. एका सप्ताहामध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीला आम्ही म्हटलं आज महाराजांना हार तुम्ही घाला. चैत्र महिना होता, हनुमान जयंतीच्या पिरियडमध्ये. त्या व्यक्तीनं महाराज नम्रतापूर्वक सांगितलं, महाराज मी उठणार नाही. मी म्हटलं का? तो म्हणला मी जे खाऊ नाही ते खाल्लं, एवढं जरी कळालं तरी भरपूर झालं. त्या व्यक्तीला नंतर काल्यापर्यंत असं टॉर्चर केलं आम्ही. तो म्हणला आता एक काम करा, तुम्ही मला माळच घाला, हे भानगडच नको, बाकीचं सोडून द्या. कंसाला लगेच पटलं आकाशवाणी. आपल्याला आकाशवाणीनं सांगू द्या, दूरदर्शननी सांगू द्या, नाही तर युट्यूबनी सांगू द्या, आपल्याला लवकर पटत नाही. आणि म्हणून कंसानं बंदीशाळेमध्ये या पती पत्नीला टाकण्याचा विचार केला. परत दुष्ट विचार अंतकरणात आला, जर हिला ठेवलं नाही तर बाळ जन्माला येणार नाही. आमच्या नामदेव महाराजांचा पुरावा घेऊन खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. परमात्म्यात येण्याच्या अगोदर वसुदेवांनी हात धरला, मला होणारे पुत्र तुला देईल सांगितलं, बंदिवासामध्ये टाकलं. भागवतकार सांगतात पहिला पुत्र झाला वसुदेवाना, दिला. कंसानं सांगितलं 8वा मारणार आहे, पहिला मागे घेऊन जा. दुष्ट माणसं सुद्धा कधी कधी खेदानं बोलावं लागतं. मुलींचे भ्रूण हत्येच्या करवी केलेले गर्भपात, तो गर्भ कुत्र्याला खाऊ घालणारे आत्ताचे कुठं, आणि पहिला मला मारणार नाही म्हणून माग घेऊन जा म्हणणारा कंस कुठं, कोण बरं? कधी कधी या वाक्याचं चिंतन करा. कुत्र्यांना गर्भ खाऊ घातले. सध्या पंथीचे प्रॉब्लेम आले ना दिव्याला, सध्या दिव्यांना पंथीचे प्रॉब्लेम याच्यामुळेच आले. शिक्षक लोकांना मी असं दंडवत घातलं पाहिजे, कसे संपळी तिथं अडतात. बंदी त्या मुलाला मागं पाठवलं, दिल्लीला मीटिंग झाली असं म्हणा विनोदान. आणि ते म्हणले असं आहे बरं का, आपलं काही वेळा अति चांगलं होणं हे आपलं पायली भरायचं कारण असू शकतं बरं का. उलट बोलतोय जरा. याचं पुण्य संपण्यासाठी आणि याचं पाप परिपूर्ण होण्यासाठी संतांकडे जबाबदारी आली. संतांकडे दोन्ही जबाबदारी आहेत बरं का. पुरावा आहे नाथ महाराजांचा. नाथ महाराज एका बहुरूढ प्रकरणामध्ये असं वर्णन करतात, एकदा या विश्वामध्ये एवढं पुण्य झालं आणि विश्व तिथंच थांबणार होतं, आणि विश्वाचं उत्तर राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आमच्या विश्वामित्र महर्षींनी एक अपराध केला. नाथ महाराजांचा पुरावा आहे. वरच्या आळीत नवल घडले, एका पुरुषाने कुत्रे खाजले. नाथ महाराजांचा पुरावा आहे. वरच्या आळीत नवल घडले, एका पुरुषाने कुत्रे खाजले. खाल्लं म्हणजे अख्खं नाही खाल्लं, कुत्र्याच्या मांसाला स्पर्श करावा लागला. कशामुळं? आता याच्यातलं अवघड आहे बरं का. घरात कुत्रे पाळणारे हे जरा विस्तार केला तर तुम्ही, हो, आपण जेवणाऱ्या अन्नावर श्वानाची दृष्टी पडू नये असं पुराणाचं मत आहे. कुत्रे कुठे सध्या? ते चिचोंडी काय, चिचोंडी पाटील तिकडे कार्यक्रमाला निघालून मिलिटरी कॅम्प आहे ना, तिथं अगदी सकाळी सकाळी वर्षश्राद्धाचं मी 2 व्हीलरवर इकडल्या माझ्या साईडनी
पलीकडच्या साईडनं दोघं जोडपं आणि ते गाडीत कुत्र. त्याला बिचाऱ्याला त्याचा निसर्ग नियमानुसार सकाळची वेळ होती, ते असं त्या काचेला पंजे आणायचं. यांनी गाडी थांबवली, यांनी त्याची शिसू केली, टिश्यू पेपरनी पुसलं कुत्र. आणि मग मी त्या गावात गेल्यावर मी म्हटलं असं असं दृश्य मी पाहिलं. ते म्हणले आमच्याच गावातले. मी म्हणलं ते गेले कुठं? रविवार होता. ते म्हणले म्हातारं फिरोद्या वृद्धाश्रमात त्याला भेटायला गेले. ही वस्तुस्थिती आहे. आई वडिलांची शिसू आम्हाला किळसवाणी आहे आणि आम्हाला कुत्र्या मांजराची शिसू आता फॅशन वाटायला लागली. हे या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल. असो, पुण्य सारावया भेटे देवऋषी वधी या बालकाशी ठेवू नको. नारदजींचं आगमन झालं, कंसानं मान्य केलं. 6 मारी दुराचारी, 6 बालकं मारली. 7वी भगवंताने लीला केली. 7 महिन्याचा गर्भ देवकी आई साहेबांच्या उदरातून काढला आणि संकर्षण विद्येच्या माध्यमातून नंदबाबांच्या आश्रित असणाऱ्या वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी आई साहेब यांच्या उदरात प्रस्थापित केला. बलरामजींचं पहिलं नाव आहे संकर्षण. संकर्षण विद्येच्या करवी गर्भ हे ट्रान्सफर केला आणि मग परमात्मा येणार. महिना श्रावण आहे. नामदेव महाराजांनी वर्णन केलं. असाच मंद मंद पाऊस पडत होता. सगळी पृथ्वी हिरवाईनं नटलेली होती आणि परमात्मा येण्याची जी काही शुभ संकेत आहेत त्या मथुरेच्या कारागृहावर सगळी देवता मंडळी विमानाकरवी येऊन उभी राहिली. नामदेव महाराजांनी शेवटचं चरण तुम्ही आता मी सरळ सरळ बोलतो. नामदेव महाराजांनी वर्णन बोलण्याचं चातुर्य संतांचे शब्द आहेत. डायरेक्ट श्रावण महिना नाही म्हटले. दशरथे मारिला तोची होता माझ. दशरथानं कोण मारला? म्हणले श्रावण मारला, मग तो महिना होता असं म्हणले नामदेव महाराज. काही विशिष्ट वर्ग वर्णन केलंय महाराजांना ज्ञात आहे. उत्तर भारतामध्ये काल गोकुळाष्टमी होती. काल आपली परवा झाली. त्यांचा समन्वय एक होता नक्षत्र. परमात्मा अवताराला येताना एक नक्षत्र प्रमाण आहे. कोणतं? रोहिणी. कोणतं नक्षत्र प्रमाण आहे? रोहिणी नक्षत्र. 2 प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा. दुसरा विषय नामदेव महाराजांनी सांगितलं वसुनाम तिथी बुधवार असे. मी सांगत नाही शुक संगत शे परीक्षिती. नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य. आणि माझा परमात्मा कसा प्रकट झाला या अभंगाचं शेवटचं चरण बोला. अयोनी संभवनो हे काही स्वामी. 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 परमात्मा प्रकट झाला 8 वर्षात. उत्सव इथं नाही, गोकुळात आहे. एक 2च मिनिट. मथुरेत काही झालं नाही. परमात्मा 8 वर्षाचा प्रकट झाला चतुर्भुज रूपात. आई देवकीने विचारलं कोण तो? तुझा मुलगा म्हणून आलो. आता खूप विस्तारानं कथा आहे. तुम्ही पृष्णी आणि सुतपा होता. तुम्ही तपश्चर्या केली. तुमच्या पोटी येईन म्हटलो. आई बाबा जी गोष्ट पूर्ण देऊ शकत नाही ती 3दा द्यावी लागते. हे शास्त्र आहे. म्हणून सोडा 3दा पाणी. जी गोष्ट पूर्ण देऊ शकत नाही ती किती वेळा द्यायची? 3दा. मी पूर्ण अवतारानं येऊ शकत नाही म्हणून आई 3दा येणार आहे. एकदा कृष्णा सुतपेच्या पोटी षडगर्भ म्हणून आलो. कश्यपादितीच्या पोटी वामन म्हणून आलो. आणि आता वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून आलो. पण आई बाबा मला 11 वर्ष 53 दिवस तुमच्याजवळ राहता येणार नाही.
किती दिवस? 11 वर्ष 53 दिवस. आता त्याच्यात अजून कथेत बदल आहे. काही ठिकाणी सांगतात ही देवकी मागल्या जन्मीची असणारी कैकेयी आहे. मागल्या जन्मी मला तुझ्याजवळ राहायचं होतं आई, तू 14 वर्ष राहू दिलं नाही. आता तुझी इच्छा आहे मी इथं राहावं, पण मला राहायचं नाही. 11 वर्ष 53 दिवस तुला मातृसुख नाही आई, मग मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. बोला भांडेकर महाराज. नंदाच्या नंदाच्या घराला खाली बसा. सर्वजण खाली बसा. एक मिनिट शांत बसा. हे पहा, एवढं ऐका. आदरणीय गायके महाराज स्वतः वसुदेवांच्या भूमिकेत आहेत आणि जो बालकृष्ण ते घेऊन आलेत हे आता इथं एक फक्त 5 मिनिटासाठी आहे, पण त्याच्यासाठी त्यांनी दुपारपासून त्याचं ते नियोजन. आपल्याला जर चांगलं दिसलं तर टाळ्या वाजायची सवय ना. आपल्याला रोजाने टाळ्या वाजायलाही आनंद आहे, पण चांगल्याला चांगलं म्हणून एक अंतकरणातून आणि आपल्या माणसासाठी तुम्ही टाळ्या नाही वाजत. 22 मीटरच्या धावपट्टीवर जर 100 एखाद्याचे झाले ना तर लोक तोफा सोडतात, पण 12 एकर नांगरायला आमचा बाप बैलाच्या नांगरी मागे त्यानं किती मीटर अंतर पार केलं त्याच्यासाठी कधी टाळ्या नाही वाजवल्या. चांगल्याला चांगलं म्हणा. व्यक्तिशा महाराजांना धन्यवाद देतो. खूप सुंदर वेशभूषा. चांगल्याला चांगलं म्हणत जा. परमात्मा
परमात्म्याला घेऊन वसुदेवजी यमुनेच्या किनाऱ्यावर आले. खूप वेगवेगळ्या कथा आहेत. यमुना भगवंताची पत्नी आहे. गोलोकधामातली कथा आहे, उद्या बोलू. परमात्म्याला घेऊन वसुदेवजी गेले, नंदबाबाच्या स्वाधीन केलं, आई यशोदेकडे सुपूर्द केलं. आई यशोदा मायेच्या अधीन आहे आणि माणसं मायेच्या अधीन असले का सत्य असत्याची जाचे आणि पूर्वेकडे तोंड करून बसायचे, कधी उगवतोय बुवा. ते म्हणायचे कधी उगवतोय बुवा. आता तो बाबा बरेच वर येऊन तो वाट पाहतो, हे कधी उठतात बुवा. नंदबाबाची बहीण सुनंदा भाऊजाईच्या बाळणपणासाठी आलेल्या होत्या गोकुळात. त्यांनी आई यशोदेजवळचा हा बाळकृष्ण पाहिला आणि पळत गेल्या गोठ्यातून सांगितलं, नंद बाबा आपको लाला भयो है. ही ब्रजभाषा, आपको लाला भयो है, बधाई हो, आपको लाला भयो है. आणि कर्म धर्म संयोगाने शेजारच्या गोठ्यात आमच्या जनाबाई उभ्या होत्या आणि जनाबाईनं ते ऐकलं आणि मग जनाबाईनं मोबाईल घेतला, ग्रुप काढला आणि व्हॉट्सअपला मेसेज टाकला, सोडून द्या. आमच्या जनाबाईनं सांगायला सुरुवात केली, पण असं आहे बरं का, उगाच तुकोबराई म्हटले नाही, लहानपण देगा देवा. उपाधी आडवी आली म्हणून तर प्रमाणे लाज भय शंका दुराविला मान, किंवा अजून एक प्रमाणे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. महाराज आदरणीय अंजाबापू महाराज, तुमच्या सगळ्या ज्येष्ठांची क्षमा मागून एक वाक्य बोलतो. आमच्या माता माऊल्या आता डीजे समोर नाचायला लागल्या. आता काही जड जाईल, पण वाईट वाटू देऊ नका, स्वातंत्र्याचा स्वैराचार करू नका.
कथा कीर्तनात आमच्या मीराबाई नाचल्या, तशा नाचल्या नाही बघ घोंगरो बांध मीरा नाची रे. पण क्षमा मागून बोलतो, कधी डीजे पुढं आपण नाचू नका. स्वतंत्र व्यासपीठ दिलंय, धन्य जगी तुझे एक हरिरंगी नाचे. इथं नाचणं देवासाठी आहे, तिथलं नाचणं, मला पुढचं वाक्य येतं पण मला बोलायचं नाही. इथलं नाचणं देवासाठी आहे. कुळाची स्वतःच्या वैभवाची लाज मीराबाईंनी सोडली, मीराबाई नाचल्या. आमच्या जनाबाईनं डोईचा पदराला खांद्यावरी. पुढचा शब्द कसा आहे, पंढरीच्या पेठे मांडी गेले पाल इथपर्यंत गेले पण देवासाठी. आता इथं जर नाचा म्हणलं ना तर लोक विपर्यास करतात, महाराजांनी कथेत लोक नाचायला लावले. डीजे पुढे चालतं का? मर्यादा पाळा, वस्त्राची मर्यादा पाळा. एवढा काळ भीषण येणार आहे. आत्ताशी तर आमच्यावर लोक कीर्तनात धावून यायला लागले. कालची घटना आहे, आत्ताशी लोक आमच्यावर कीर्तनात धावून यायला लागले. आणि दुसरे धर्मीय आले तर आम्ही सहन करू, पण आपले धर्मीय येतात आपलेच जाताना आपले होतात, बोलायचं कोणाला? आणि काळाच्या ओघामध्ये जर हे व्यासपीठ संपले ना तर जनावरांच्या जागेवर माणसं टांगलेली दिसतील. काळजी करू नका. बाबांना विचारा निवांत बसल्यावर, काश्मीरला जर कधी गेला ना, काश्मीरला जर कधी गेलात ना, पाणी पियावं वाटत नाही. मी 2दा काश्मीरला गेलो, 2दा. नाही ते टाळ्याचा समन्वय तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल ना, पुढं टाळ्या जिथं वाजायचे तिथं नाही वाजणार. त्याच्यासाठी कथाकाराबरोबर स्वतःच्या बुद्धीनं चालावं लागतं, मग शब्दाचा समन्वय लागतो. नाही तर मग ते एक जणांना तुम्ही व्हिडिओ पाहिला, त्यानं मळलीन टाळी वाजली तरी लोकांनी वाजली. जनावरांच्या जाग्यावर माणसं टांगलेली दिसणार आहे. हे धर्माचं व्यासपीठ आहे आणि धर्म व्यासपीठामध्ये इथं मर्यादा आहे. पाठीमागे डोळे झाकोणी उभी ती जणी. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आमच्या संप्रदायानं. अहो ज्ञानोबरायांनी अभंग बोलावा हे सांगण्याचा अधिकार जनाबाईंना. मर्यादा पाळा आणि घराची मर्यादा ही स्त्रीवर अवलंबून आहे. माणसाकडे पाहून परमार्थ करू नका. ज्ञानोबराय 9व्या अध्यायात खूप गोड ओवी आहे. एरवी दिठी तरी कवळे चांदणिया ते म्हणे पिवळे, जे माझे अस्वरूपी निर्मळे देखती दोष. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. एरवी दिठी तरी कवळे चांदणिया ते म्हणे पिवळे, जे स्वरूपी माझ्या निर्मळे देखती दोष. अर्जुनाला परमात्मा सांगतो, अर्जुना अरे लोक माझ्यात दोष पाहतात, तुमच्यात कमून पाहणार नाही, समाजाकडे पाहून नाही. म्हणून तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. आणि तो परमार्थ रुजवण्याचं काम साधू संतांकडे आहे. वारकरी संप्रदायाची कास, वारकरी संप्रदायाचा आश्रित म्हणून जगा, कोणाचे म्हणून जगू नका. असो, परमात्मा प्रगट झाला. नंदबाबांनी नंद उत्सव केला. उद्या नंदबाबांनी तो जन्म उत्सव साजरा केला. नंदबाबांनी दान केलं. कशाचं? उद्या. आपल्याकडे दान ही संकल्प, तुमच्याकडे बरं आहे बाबा. हे थोडस इथून पलीकडे आलं तर लोक अजूनही थोडस बरोबर आहे. इकडे जर गेलं तर लोक दिंड्यांना वारकऱ्यांना आग्रहानं नेऊन जेव घालतात. हे आपला जो मधला पट्टा आहे ना, काम नाही त्यांना. हे पाऊस कडाकडे गमून चालला, आपण नुसत्या गप्पा आणतो. तिकडं वावन झाला, तिकडं नद्या व्हायला लागल्या. इथं वृद्धेश्वरच्या वर जा, वृद्धेश्वरच्या अलीकडे जा, तळ एका रात्रीत भरून सांड्यातून पाणी व्हायला लागलं. हे आपल्याला बाळीत चालणं का म्हणून लावला. आपण जे देवती येणार आहे ना, सुखाचे व्यवहारी, पेरलं ते उगवणार आहे. आणि म्हणून हे सगळ्या दानाचे प्रकार उद्या नंदबाबा शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगणार आहे. अगदी महाराज 2 मिनिटं आशीर्वचन बोलतील, तोपर्यंत आरतीची तयारी करा. नंतर आरती, नंतर महाप्रसाद. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. या मुक्तीप्रमाणे वैकुंठवासी गंगा भारती, वस्तलाबाई
रामभाऊ उकिरडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा प्रवक्ते पूजनीय आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तपरायण भागवताचार्य देवीदासजी महाराज आडभाई यांच्या मुखामधून आपण या ठिकाणी ही कथा श्रवण करत आहात। या निमित्तानं त्यांना साथ देण्यासाठी जे भगवंताचं गायन करतात असे गायनाचार्य आणि जे भगवंताचं भजन करतात असे भजनी मंडळ, गायनाचार्य आणि भजनी मंडळीचाच फरक आहे बरं। हा, जे भगवंताला भजतात ते भजनी मंडळ आणि जे नुसते गायनच करतात ते गायनाचार्य, हा फरक याच्यामध्ये आहे। आणि म्हणून असे गायनाचार्य आणि भजनी मंडळ सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। या निमित्तानं या ठिकाणी वसंतराव रामभाऊ पाटील उकिरडे, सरपंच साहेब गभा, अवंतिका कडू पाटील मनाळ, सौभाग्यवती सविता तुकाराम पाटील सोनोनी, सौभाग्यवती रमाबाई मोहनराव पाटील आरगडे, गोकुळ दास भागवत पाटील उकिरडे, अंबादास नारायण पाटील उकिरडे, नाथू नारायण पाटील उकिरडे, संदीप रेवणनाथ पाटील उकिरडे, चिरंजीव प्रसाद वसंतराव पाटील उकिरडे, श्री राहुल वसंतराव पाटील उकिरडे आणि श्री भूषण गोकुळदास पाटील उकिरडे आणि समस्त भजनी मंडळ ग्रामस्थ रस्तापूर या सर्वांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये मातोश्रीच्या या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा पवित्र पावनमय असणारी कथा, जीवनाची व्यथा दूर करती ती भागवत कथा, पितरांचा उद्धार करती। कारण यासाठी थोडा सुपुत्र सुद्धा सार्थक पाहिजे, कुळी कन्या पुत्र असे सुपुत्र जन्माला येणं ही तर काळाची गरज आहे। आईच्या असणाऱ्या पित्यर्थ असे कार्यक्रम आयोजित करलं, याला सुद्धा पूर्वजन्मीची पुण्य लागते लक्षात ठेवा। त्या कुळामध्ये सुपुत्र जन्माला येणं ही सुद्धा काळाची गरज आहे। आणि म्हणून सरपंच साहेबांनी ही भागवत कथा या ठिकाणी आईच्या उद्धारार्थ, कारण पितृचा उद्धार करणारी ही कथा, ही कथा कमी नाहीये लक्षात ठेवा। आणि हा ग्रंथ म्हणजे साक्षात परमात्मा आहे लक्षात ठेवा, साक्षात परमात्मा। आणि म्हणून या निमित्तानं आज भगवान कृष्णांचा असणारा जन्म सोहळा महाराजांनी सांगितलं की भगवंताचा जन्म, भगवान कृष्णाचा जन्म 3 कारणामुळे झाला। पहिलं कारण आहे गोमातेचं रक्षण, म्हणून पहिलं कारण महत्वाचं आहे। भगवान कृष्णाचा जन्म गोमातेच्या असणाऱ्या रक्षणासाठी झाला, म्हणून घरात आई असावी आणि दारात एकतरी गावरान गाई असावी ती वाढ करायची। दुसरं कारण भक्तांच्या रक्षणार्थ, ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट येतं त्या त्यावेळेस भगवान परमात्मा रक्षण करतो, म्हणून भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतात। आणि तिसरं कारण ब्रह्म जाणेती ब्राह्मण, हा जातीचे नाही, ब्रह्म जाणेती ब्राह्मण, हा आणि ब्राह्मणाचं संरक्षण करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे। असे 3 कारण महत्वाचे, तसे कारण वेगवेगळे आहेत पण महत्वाचे ही 3 कारण आहे। गोमातेच्या संरक्षणासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी आणि ब्रह्म जाणेती ब्राह्मण, हा ब्राह्मणाच्या संरक्षणासाठी भगवंताचा अवतार आहे। आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे दुपारी 12 वाजता जन्माला येतात आणि भगवान कृष्ण हे रात्री 12 वाजता येतात। याचं मुख्य कारण आहे भगवान प्रभू रामचंद्र चैत्र महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता जन्माला येतात। याचं कारण की रघुवंशी म्हणजे सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म आहे। आणि आता भगवान कृष्ण हे रात्री 12 वाजता जन्माला येतात। श्रावण महिन्यात षष्ठी अष्टमी तिथीमध्ये या ठिकाणी रेवणी नक्षत्रावरती भगवान रात्री 12ला येतात। काय
त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी भगवान चंद्रवंशी आहेत, भगवान कृष्ण. म्हणून रात्री 12 वाजता भगवान हे जन्माला येतात. अशा प्रकारची या ठिकाणी भागवत कथा. सरपंचाचं आमंत्रण, आग्रहाचं आमंत्रण. आणि आम्हाला या ठिकाणी महाराजांची असणाऱ्या 15-20 अर्धा तास हे श्रवणी आपल्या भागातलं वैभव आहे. आपल्या भागात खूप रत्न आहे, फक्त अंगठ्यात आपण घालायचे, हे डोक्यात ठेवायचं. दुसऱ्याच्या अंगठ्यात नाही घालायचे. आपल्या अंगठ्यामध्ये आपलेच असणारे रत्न आपण आपल्या तालुक्यामध्ये सांभाळले पाहिजे. नाही तर मग आपण सरपंचाला या ठिकाणी जेवढं द्यावं तेवढं धन्यवाद आहे की आपण आपल्या भागातलं रत्न आपण या निमित्तानं निवडलं. याच्याबद्दलही अभिनंदन देव या ठिकाणी आपलं करतो. आणि आईवरून आशीर्वाद देत असतील, हा मोठा आशीर्वाद आहे. असतानाही आपण सेवा केली, कारण माझं येणं जाणं या ठिकाणी बरंच आहे. त्यामुळे या ठिकाणी आईंचंही दर्शन त्यावेळी झालं. आणि आज पितरांचा आशीर्वाद हे कुळाचा उद्धार करतात तुला. आणि आई ह्या पितर झालेल्या आहे आणि म्हणून त्या पितरांच्या आशीर्वादाचं आपल्याला फलप्राप्ती होईल. जाता जाता एकच अर्धा मिनिटं घेतो, वाणीला पूर्णविराम देतो. कुणाकुणाला वाटतं आपल्या मुलांनी आपल्या पाया पडावं, हात वर करा. आपल्या मुलाने आपल्या पाया पडावं असं कुणाकुणाला वाटतं? एवढं जण का? 2-4 जण. आपले मुलं आपल्या पाया पडावं असं कुणाकुणाला वाटतं? हात वर करा. 1 2 8 5 7. आता हात खाली करा. आणि ज्यांनी हात वर केले ज्यांनी हात वर केले त्यांनी मला सांगा की रोज आम्ही आई वडिलाचं पाया पडतो, असे हात वर करा. एकच मग इथंच धर्माचा अवघड व्हायला लागलाय. आपल्याला वाटतं आपल्या मुलांनी आपल्या पाया पडावं असं जर वाटत असेल तर ही भागवत कथा, आईच्या पित्यात होत असलेली कथा, उद्यापासून तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या पाया पडा. परवा तुमचे मुलं तुमच्या पंढरीवर ऐशी करणी वैसा फल आज नाही तो निश्चित कर. म्हणून या भागवत कथेत एवढंच घ्यायचंय. आपल्याला जर वाटतं आपल्या मुलांनी आई वडिलांच्या आपल्या पाया पडावं तर आपणही ज्यांचे जिवंत आहेत त्यांनी उद्यापासून हा संकल्प करा की मी काही वरू, लोक हसू, मुलं हसू, नातू हसू, कुणी हसू द्या, पण आई वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. भावी काळामध्ये तुमचे मुलं तुमचे दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, जसं पेरावं तसंच उगत असतं. ही या निमित्तानं परत एकदा सर्वांचं थोडं बोललो, कडक बोललो आणि कडक बोललोच पाहिजे महाराज म्हणतात. कारण आज काळाची गरज आहे. ते आता हल्ले ते चालूच राहणार आहे, पुरेपासून आहे माणूस. हे आपल्याला ते पाचीलाच पोहोचलेले ते आज विषय त्याचा पाहिजे, ते राहणारच आहे. तरीही याच्यातून मार्ग काढून धर्म कार्य करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून परत एकदा महाराजांनी या ठिकाणी भागवत कथा, आज कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे. आणि उद्या सर्वांना किती सांगू मी सांगू कोणाला, गायक गाणार आहेत. उद्या बहुसंख्येने या, आनंद घ्या. महाराजांनी सांगितलं की डीजे पुढे नाचण्यापेक्षा भगवंताच्या समोर नाचा, कल्याण झाल्याशिवाय. उद्या सुंदर भजन गातील, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला. उद्या भेटील परत एकदा. सर्वांचं अंतःकरणापासून अभिनंदन. सरपंचाचं अभिनंदन. आमचे मुंबईकर त्यांचं अभिनंदन. आजीच्या याच्या निमित्तानं सवड काढून कोयना आले, त्यांचंही अभिनंदन करतो. सर्व महाराज मंडळी, संत मंडळी, पूजनीय सर्वांचं अभिनंदन करतो. आणि वाणीला पूर्णविराम. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. आरती कुंज बिहारी की, गिरधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, गिरधर कृष्ण मुरारी की.
त्वमेव त्वमेव मन्त्रं सर्वा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा आत्मना करोमि नारायणाय समर्पय असिलं विश्वं परमनारायणं सदामङ्गलं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जगन्नाथं नन्दनं हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राजो